नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आता इथे माझ्याकडे हा कटिंगचा पेपर राहिला होता आणि बऱ्याच साऱ्या ताईंची कमेंट येते की कोपरापर्यंतची बाही, पुढचा आणि पाठीमागचा भाग कसा कापायचा ते सांगा. चला तर म्हणजे याचा सुद्धा उपयोग होईल आणि तुमचा सुद्धा व्हिडिओ जो आहे, कंटेंट तुम्हाला हवा आहे तो मिळून जाईल. तर इथे बघा, आपण 9.5 इंचाची बाही घेणार आहे आणि इथे मी 1 इंच वाढवून 10.5 इंचावरती मार्किंग करणार आहे. म्हणजे आपली जेवढी काही कोपरापर्यंतची बाही असेल त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला कपडा वाढवायचा आहे. म्हणजे अर्धा इंच वरती शिलला जातो आणि अर्धा इंच खालच्या बॉटमच्या इथे शिलला जातो. इथे मी 10.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. हे झालं तुमचं पहिलं मार्किंग. त्यानंतर आपल्याला मार्किंग करायचं आहे आपला जो आर्म होलचा भाग आहे तिथे 3.5 इंचावरती आपल्याला डाऊन घ्यायचा आहे. लागलीच इथे मी 3 मार्किंग तुम्हाला करून दाखवतीये आणि इथे हा 9.5 इंचाची बाही आहे तिथे 1 इंच वाढवून आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. त्यानंतर याची रुंदी किती घ्यायची आहे तर बघा, इथे 10 इंच 10.5 इंच रुंदी तुम्हाला चालणार आहे. हा 34, 36 आणि 38च्या साईजला सुद्धा हा ब्लाऊज बाहीचा जो आहे, ब्लाऊजचा आर्म होल किंवा बाहीचा आर्म होल मॅच होतो. इथे मी 9 इंचावरती मार्किंग केलेला आहे. आपला मुंडा जो आहे तो 18 इंचाचा आहे म्हणून. त्यानंतर बघा, इथे एक रेष ओढून घ्यायची आहे. जसं आपण मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला कटिंग व्यवस्थित जातं, प्रॉपर तुमचं कटिंग होतं. आणि तुम्ही असे फार्मा जे आहेत बाही कटिंगचे ते ऑलरेडी करून ठेवलात तरीही चालेल. म्हणजे तुम्हाला कटिंग करताना खूप वेळ कमी लागेल आणि पद्धत सोपी पडेल. तर इथे आपण मार्जिंग सहित 3 मार्किंगच्या 3 लाईनी ओढून घेतलेल्या आहेत, म्हणजे 3 रेषा ओढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बघा, आपल्याला आता काय करायचं आहे, याचा दंडघेर आहे किंवा बॉटम आहे तो मार्किंग करायचा आहे. इथे आपल्याला दंडघेर जो आहे तो आखून घ्यायचा आहे. दंडघेराचं पूर्ण घेर आहे तो 12 इंच आहे. 12च्या निम्मे इथे 6 इंच मार्किंग करतीये आणि 1.5 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. 1.5 इंच हे स्टँडर्ड मार्जिन राहतं बाहीच्या बॉटम घेरासाठी किंवा दंड घेरासाठी. 6 इंच अधिक इथे 1.5 इंच घेतलेला आहे. म्हणजे टोटल किती झालं, 7.5 इंचाचा आपल्याला हा दंड घेरचा मार्जिन सहितचा भाग मार्किंग करायचा आहे. आता हा जो भाग आपण मार्किंग केलेला आहे 6 इंचाचा आपल्याला 9.5 इंचावरती जोडून घ्यायचा आहे आणि मार्जिनचा जो आहे तो वरती आपल्याला एंडवरती जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे तुम्हाला रेष ओढून घ्यायची आहे. हे पहा, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली मार्जिन किती आहे ते सुद्धा कळतं. आता हे मार्जिन तुम्ही जे घेतलेलं आहे तितकंच राहतं. कधीतरी 1/2 इंच तुम्हाला जास्त वाटलं तर कटिंग करून टाकू शकता, 1/2 इंच सुद्धा ठेवू शकता. एखादा सूद इकडे तिकडे शिवताना आपल्याला कपडा हलतो, स्ट्रेच होतो तर तसं होऊ शकतं, बाकी काही प्रॉब्लेम येणार नाही. आता आपल्याला बघा, हा घेर जो काढायचा आहे, मुंड्याचा जो आकार द्यायचा आहे तो अशा पद्धतीने. हा आकार मी तुम्हाला पहिला जो आकार दाखवलेला आहे तो पुढच्या आर्म होलचा आहे. आता तुम्ही म्हणाल डायरेक्ट पुढच्या आर्म होलचा कसा, तर हे घ्या. लागलीच तुम्हाला पाठीमागच्या आर्म होलचा सुद्धा मी मार्किंग करून दाखवत आहे. म्हणजे आपल्याला बघा, सेंटर पासून 2 इंचावरती डाऊन जायचं आहे पाठीमागच्या दंड घेराला आणि आर्म होलला, आणि सेंटर पासून 1 ते 1.25 इंचावरती डाऊन जायचं आहे पुढच्या आर्म होलच्या आकारासाठी. आपण जो डाऊन देतो तो बघा 2 इंचावरती आहे बॅक साईडचा आणि 1 ते 1.25 इंचावरती, अगदी 1.5 इंचावरती म्हटलात तरी चालेल, हा आहे फ्रंट साईडचा. हा झाला फ्रंट साईडचा आर्म होल आपला आखून किंवा मार्किंग करून. आता बाही किती आहे, 9.5 इंच अधिक किती आपण 1 इंच घेतलेला आहे. म्हणजे बरोबर झाली आपली किती, 10.5 इंचाची. ह्याच्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन घेतलेला आहे. सो अर्धा इंच वर आणि खाली अर्धा इंच कमी झालं की बरोबर आपला हा 9.5 इंचाची बाही आपल्याला तयार मिळणार आहे. म्हणजेच बघा, किती सोप्या पद्धतीने तुम्हाला मी बाही कटिंग करून येते मार्किंग करून दाखवलेले आहे. कटिंग केलेली नाही अजून, कारण छोटासा तुकडा होता. आता ह्याचा म्हटलं काहीतरी उपयोग झाला पाहिजे, तुमच्यासोबत हा कंटेंट पोचलाच पाहिजे. कारण बऱ्याचदा मोठी बाही असेल किंवा कोपरापर्यंत एल्बो स्लीव्ज असेल त्यावेळेला कटिंग करताना दंडामध्ये फुगा येतो, म्हणजे काखेमध्ये फुगा येतो. बाहीचा स्लोप डाऊन किती घ्यायचा आहे आर्म होलच्या तिथे लक्षात राहत नाही बऱ्याच सगळ्या बिगनर्स आहेत त्या ताईंना. त्यावेळेला ब्लाऊज तुमचा फसतो. तर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज मार्किंग करा. बाही जी आहे ब्लाऊजची ती मार्किंग करा. ही बाही तुम्हाला 34 इंच, 36 इंच, 38 इंचासाठी जाणार आहे. याच्यामध्ये अर्धा ते 1 इंच वाढवली की तुम्हाला 40 ते 42 सुद्धा इंच असेल छाती तुमची मापाची ब्लाऊजची, तरी सुद्धा तो बरोबर परफेक्ट बसणार आहे. आता हे तुम्हाला 2 मार्किंग लक्षात आले असतील. आता हा सिंगल पेपर आहे, सो याच्यावरती मी बघा पुढचा सुद्धा तुम्हाला हा आर्म होलचा डाऊन पार्ट आहे तो सुद्धा आतल्या साईडचा कटिंग करून दाखवते. म्हणजे आपली ही बाही परफेक्ट बसते, कुठेही क्रीज पडत नाही. ब्लाऊजला हा अटॅच केल्यानंतर बाही जी आहे ती अजिबात कुठे चुनी येत नाही, कुठेही फुगा होत नाही किंवा कुठेही दाटत नाही, खेचत नाही किंवा ताणल्यासारखं होत नाही. इतक्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला एका छोट्याशा बाही कटिंगमध्ये सांगितलेल्या आहेत. कारण एल्बो स्लीव्ज किंवा कोपरापर्यंत स्लीव्ज खूप सोप्या पद्धतीने कटिंग करायला तुम्हाला आता इथून पुढे तर मदत होणारच आहे. हा फार्मा तुम्ही नेक्स्ट टाइम तुमच्या
कपड्यावरती सुद्धा कटिंग करून घेऊ शकता इझीमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.